हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 चॅप्टर नंबर 8 सर्व्हिस कॉस्टिंग याविषयी डिस्कशन सुरू करत आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग. म्हणजे सर्व्हिस कॉस्टिंग नेमकं काय आहे ते प्रथम आपण काय करूया, समजून घेऊया. सर्व्हिस कॉस्टिंग इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग टू ascertain the cost of providing or operating a service. The cost of providing a service is termed as operating cost. Service costs are suitable for the costing of road and rail transport specifically. Under this method, costs incurred for rendering services are accumulated under suitable headings and are expressed in terms of units of service rendered. So, सर्व्हिस कॉस्टिंग काय आहे? जनरली इट इज अ मेथड ऑफ कॉस्टिंग. आता कॉस्टिंगची संकल्पना माहिती आहे, टू असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. जनरली इट इज कॉल्ड एज कॉस्टिंग. सो ही असर्टेनमेंट कॉस्टिंगची काय आहे? एक मेथड आहे. कशासाठीची किंवा कोणत्या सेक्टरची? जनरली कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग ऑर ऑपरेटिंग अ सर्व्हिस. म्हणजे ज्या व्यवसाय संस्था सेवा देतात त्या सेवा देणाऱ्या व्यवसाय संस्थेची जी सेवा प्रोव्हाइड केली जाते, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग और ऑपरेटिंग, ती सर्व्हिस ऑपरेट केली जात असते, त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याची ही काय आहे? मेथड आहे. द कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिस इज टर्म्ड ॲज, ही जी काय कॉस्ट आहे प्रोव्हाइडिंग सर्व्हिस, ती कशामध्ये व्यक्त केली जाते? ऑपरेटिंग कॉस्ट. म्हणजे ती सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी किती खर्च येतो, कार्यान्वित करण्यासाठी, ती सर्व्हिस देण्यासाठी, जनरली रेंडरिंग सर्व्हिस, त्याला जनरल काय म्हटलं जातं? ऑपरेटिंग कॉस्ट. सर्व्हिस कॉस्ट आर सुटेबल फॉर कॉस्टिंग ऑफ. जनरली ही सर्व्हिस कॉस्ट किंवा हे मेथड कुठे अप्लाय केली जाते? जनरली रोड अँड रेल ट्रान्सपोर्ट स्पेसिफिकली. तर स्पेसिफिकली हे जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, जनरली रोड अँड रेल, त्यामध्ये जास्त करून ही सर्व्हिस कॉस्टिंगची मेथड अप्लाय होत असते. अंडर दिस मेथड काय केलं जातं? या मेथडमध्ये कॉस्ट इन्कर्ड फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस, जी कॉस्ट इन्कर झालेली आहे सर्व्हिस रेंडर करण्यासाठी, सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी, सर्व्हिस देण्यासाठी, ती काय केली जाते? अक्युमुलेट केली जाते अंडर सिंगल हेड. एक हेड असं निश्चित केलं जातं, ते आपण पुढे बघणारच आहोत हेडिंग कशी आहेत ते. अँड आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ युनिट ऑफ सर्व्हिस रेंडर. आणि ही एक्सप्रेस म्हणजे कशी व्यक्त केली जाते, कशी त्याची किंमत ठरवली जाते किंवा कॉस्ट ठरवली जाते? युनिट ऑफ सर्व्हिस रेंडर, त्याचं जे कॉस्ट युनिट आहे. जनरली रेल आणि रोड ट्रान्सपोर्टमध्ये जर हे स्पेसिफिकली अप्लाय केलं जातं तर कॉस्ट युनिट काय असेल? पर किलोमीटर, पर पॅसेंजर. या अर्थानं काय असू शकते? हे युनिट ऑफ सर्व्हिस रेंडर असू शकतं. ओके, ही युनिट ऑफ सर्व्हिस रेंडर ही आपल्याला पुढे येणारच आहेत. हॉटेल असेल तर हॉटेलमध्ये युनिट वेगळं असेल, हॉस्पिटल ही सेवा आहे त्याच्यामधलं युनिट वेगळं असेल. ह्या सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत आणि कोणत्या सेक्टरमध्ये हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय केलं जातं आपण नेक्स्ट स्लाइडला बघणारच आहोत. सो डेफिनेशन पहा. एक, service costing is that form of operating costing which applies when standardized services are provided either by an undertaking or by a service cost center within a undertaking. So, काय आहे सर्व्हिस कॉस्टिंग? इज दॅट फॉर्म ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. हे ऑपरेटिंग कॉस्टिंगचाच एक काय आहे? भाग आहे. विच अप्लायज वेअर, हे कुठे अप्लाय केलं जातं? वेअर स्टँडर्डाइज सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड. स्टँडर्डाइज जे सर्व्हिसेस आहेत, प्रमाणित सेवा ज्या आहेत प्रोव्हाइड केल्या जात असतात, तिथं हे अप्लाय केलं जातं. आयदर बाय अन अंडरटेकिंग, व्यवसाय संस्थेद्वारे, ऑर बाय सर्व्हिस कॉस्ट सेंटर, किंवा त्याच व्यवसाय संस्थेद्वारे जे सर्व्हिस कॉस्ट सेंटर आहे विदिन अन अंडरटेकिंग. जनरली त्या ठिकाणी ही सर्व्हिस कॉस्टिंगची मेथड काय केली जात असते? अप्लाय केली जात असते. म्हणजे अंडरटेकिंग म्हणजे व्यवसाय संस्था बाहेरील ज्याला सर्व्हिसची गरज आहे त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकते, किंवा जे सर्व्हिस कॉस्ट सेंटर आहे व्यवसाय संस्थेमध्ये, जे नंबर ऑफ कॉस्ट सेंटर आहेत, प्रोडक्शन कॉस्ट सेंटर, सर्व्हिस कॉस्ट सेंटर, हे सर्व्हिस कॉस्ट सेंटर विदिन ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स विदिन अंडरटेकिंग, दुसऱ्या एखाद्या सेक्शनला जर सर्व्हिस देत असेल तर अशा ठिकाणी त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय केलं जातं. ओके. Then second definition, service costing is the cost of specific services and functions, example maintenance, personal, canteen, etc., which may be referred to as service centers, departments or functions. जनरली कुठे अप्लाय केलं जातं? इंटरनल जे सर्व्हिस कॉस्ट सेंटर्स आहेत त्या सर्व्हिस कॉस्ट सेंटरची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी हे सर्व्हिस कॉस्टिंग मेथड काय केली जात असते? अप्लाय करावी लागत असते. सो सर्व्हिस कॉस्टिंग इज अ मेथड ऑफ ascertaining the cost of services rendered. It is also referred as it is the cost of producing and maintaining services.
This method may be used where services is not completely standardized, but where it is convenient to regard it as such and calculate average cost per period in relation to standardized list of measurement. So, पाठीमागल्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की जनरली जे स्टँडर्डाइज्ड सर्व्हिसेस आहेत त्या ठिकाणी ही सर्व्हिस कॉस्टिंगची मेथड कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी अप्लाय केली जाते. परंतु काही वेळेला दिस मेथड मे बी युज्ड वेअर सर्व्हिस इज नॉट कम्प्लिटली स्टँडर्डाइज, जरी त्या कम्प्लिटली स्टँडर्डाइज नसतील, बट वेअर इट इज कन्व्हिनियंट, सहजपणे किंवा त्या पद्धतीनं रिगार्ड टू ॲज कॅल्क्युलेट ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट, ज्या ठिकाणी जरी स्टँडर्डाइज नसतील परंतु पर युनिट कॉस्ट कॅल्क्युलेट करणं इथं सोपं असेल, योग्य असेल अशा व्यवसाय संस्थेमध्ये किंवा असे जर कॉस्ट युनिट असतील तर अशा कॉस्ट युनिटमध्ये सर्व्हिस कॉस्ट सेंटर म्हणजे सर्व्हिस कॉस्ट जे आहे ते कॅल्क्युलेट केली जात असते. त्याच्यासाठी ही मेथड अप्लाय केली जाते. ऑपरेटिंग कॉस्टिंग इज अ मेथड अप्लाइड टू सर्व्हिस रेंडर अंडरटेकिंग. म्हणजे ऑपरेटिंग कॉस्टिंगचाच एक भाग आहे. मग ऑपरेटिंग कॉस्टिंग कुठं अप्लाय केलं जातं? जनरली मेथड ऑफ अप्लाइड सर्व्हिस रेंडरिंग अंडरटेकिंग, जे सर्व्हिस देणाऱ्या ज्या व्यवसाय संस्था आहेत त्या ठिकाणी ही ऑपरेटिंग कॉस्टिंगची मेथड जनरल काय केली जाते? अप्लाय केली जाते. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सर्व्हिस कॉस्टिंग. म्हणून ऑपरेटिंग कॉस्टिंगला सर्व्हिस कॉस्टिंग असं सुद्धा म्हटलं जात असतं. ओके, सायनोनामस ह्या काय टर्म आहेत. सर्व्हिस कॉस्ट इज कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिस. ओके, सर्व्हिस कॉस्टिंग इज युजफुल टू सर्व्हिस ऑर्गनायझेशन रॅदर दॅन मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. म्हणजे ज्या मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहेत त्याच्यापेक्षा ही मेथड जनरली सर्व्हिस प्रोव्हाइड इंडस्ट्रीजमध्ये अंडरटेकिंग्समध्ये अप्लाय केली जात असते. सर्व्हिस कॉस्टिंग इज टर्म ॲज ऑपरेटिंग कॉस्टिंग देअरफॉर रेफर्स टू असर्टेनमेंट ऑफ युनिट कॉस्ट बाय ईच ऑपरेशन विच फॉर्म्स अ पार्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये जर सर्व्हिसेस असतील तर त्या सर्व्हिसची कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करण्यासाठी ही मेथड अंडरटेकिंग्समध्ये इंटरनल सर्व्हिसेस म्हणून काय केली जात असते? अप्लाय केली जात असते. फीचर्स बघूया, त्याच्या आधारे एक कन्सेप्ट क्लिअर होते. सो अँड युनिफॉर्म सर्व्हिस इज रेंडर्ड टू कस्टमर. एक सर्वांनाच एक युनिफॉर्म जी सर्व्हिस आहे, समान सेवा इथं दिली जात असते. म्हणजे जे डिस्क्रिमिनेशन आहे सेवेच्या बाबतीमध्ये केलं जात नाही. एक सेवा असते, ती सेवा ॲज एक्सपेक्टेशन, कस्टमरच्या एक्सपेक्टेशननुसार त्याला ती प्रोव्हाइड केली जात असते. मेनी प्रोसेसेस अँड स्टेजेस आर इन्व्हॉल्व्ड इन कन्व्हर्टिंग द बेसिक मटेरियल अँड फॅसिलिटीज टू अल्टिमेट सर्व्हिस रेंडर्ड. दिस प्रोसेसेस अँड ऑपरेशन्स आर स्टँडर्डाइज्ड, रिपीटेड अँड कंटिन्युअस. म्हणजे याच्यासाठी जे मटेरियल वगैरे वापरलं जात असतं सेवा देण्यासाठीच जनरली टू अल्टिमेट सर्व्हिस रेंडर, त्या सर्व्हिसेससाठी अकॉर्डिंग टू सर्व्हिसेस मटेरियल, मेन पार्ट मटेरियल हा नसतो, मटेरियल सुद्धा वापरावं लागत असतं. ते यामध्ये काय केलं जात असतं? प्रोसेसेस त्याच्यावर होत असतात, स्टेजेस त्यामध्ये काय केल्या जात असतात तिथं इन्व्हॉल्व्ह होत असतात आणि त्या अनुषंगानं जे सेवा दिल्या जात असतात त्या ठिकाणी हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय होत असते. देन युजली लार्ज प्लांट्स आर इन्व्हॉल्व्ह अँड कन्सर्न आर आयदर लार्ज मोनोपॉलिस्टिक युनिट्स ऑर पब्लिक युटिलिटीज अंडरटेकिंग. म्हणजे जे हे मोनोपॉलिटिक युनिट्स आहेत, जसं रेल ट्रान्सपोर्ट असेल, एअर ट्रान्सपोर्ट असेल, हे जे व्यवसाय संस्था आहेत, पब्लिक अंडरटेकिंग्स, जनतेला सेवा देणाऱ्या, त्या ठिकाणी हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय होत असतं. द डिस्टिंक्शन बिटवीन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट इज लार्जली अननेसेसरी. जे डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट यामध्ये हे काय आहे? अननेसेसरी, म्हणजे त्याची नेसेसिटी इथं नसते. म्हणजे डायरेक्ट कॉस्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट याचं डिफरन्शिएशन अनावश्यक असतं, म्हणजे जास्त काही गरजेचं नसतं. ओके, देन द डिस्टिंक्शन बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट ॲज द इकॉनॉमीज ऑफ स्टेट ऑफ ऑपरेशन्स कन्सिडर इफेक्ट द युनिट ऑफ कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस. यामध्ये हा एक महत्वाचा भाग आहे की डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट हे डिफरन्शिएशन अननेसेसरी आहे, जास्त काही गरजेचं नाही, अनावश्यक आहे. पण जे फिक्स्ड कॉस्ट आहेत आणि व्हेरिएबल कॉस्ट आहेत एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये जी सर्व्हिस कॉस्ट आहे त्याचं वर्गीकरण फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट यामध्ये करणं गरजेचं असतं. का? ॲज द इकॉनॉमीज ऑफ स्टेट ऑफ ऑपरेशन्स कन्सिडरेबली इफेक्ट द युनिट कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस. म्हणजे जी युनिट कॉस्ट आहे या युनिट कॉस्टवर त्या सर्व्हिसेसचा, म्हणजे ही जी फिक्स्ड कॉस्ट आहे आणि जी व्हेरिएबल कॉस्ट आहे त्याचा काय होत असतो? प्रभाव पडत असतो. त्यामुळे कंट्रोल कशावर ठेवायचा? अनकंट्रोलेबल कॉस्ट कोणती आहे? कोणती कॉस्ट पर युनिट सर्व्हिस कॉस्ट वाढवण्यासाठी परिणाम करते हे यामध्ये काय होत असतं? निश्चित करता येत असतं. म्हणजे जे इकॉनॉमीज आहेत, बचती वगैरे आहेत खर्चामधल्या, त्या कशा करायच्या? थ्रू फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट याचं जर डिफरन्शिएशन केलं तर ते काय होत असतं? शक्य होत असतं. ऑप्टिमम इफिशियन्सी इज कन्सिडर्ड
by factors relating to usage and idle capacity cost. This initially affects the pricing system of each services. Then costs are usually computed period-wise. However, under special circumstances, costs are computed order-wise in the case of utilization of vehicles, use of road rollers, etc. So, जी कॉस्ट आहे युजली कॉम्प्युटेड पिरियड वाईज किंवा अशा स्पेसिफिक पिरियडला डोळ्यासमोर ठेवून ही सर्व्हिस कॉस्ट काय केली जाते, कॅल्क्युलेट केली जात असते. पण हावेवर अंडर स्पेशल सर्कमस्टन्सेस काही विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये कॉस्ट आर कॉम्प्युटेड ऑर्डर वाईज, ऑर्डरनुसार सुद्धा सर्व्हिस कॉस्ट इथे कॅल्क्युलेट करता येऊ शकते, केली जाते इन केस ऑफ युटिलायझेशन ऑफ सर्व्हिसेस. दॅट मीन्स युटिलायझेशन ऑफ व्हेकल, यूज ऑफ रोड रोलर वगैरे. म्हणजे एका स्पेसिफिक कारणासाठी स्पेसिफिक व्हेकल जर वापरलं जात असेल तर त्याची जी कॉस्ट आहे युनिट वाईज, त्याची जी काय कॉस्ट आहे ती कॉस्ट पिरियड वाईज काढण्याच्या ऐवजी काय केली जात असते, ऑर्डर वाईज कॅल्क्युलेट केली जात असते. नो डिफिकल्टी अराइज इन रिस्पेक्ट ऑफ व्हॅल्युएशन ऑफ वर्क इन प्रोग्रेस और क्लोजिंग स्टॉक ॲज कम्पेअर्ड टू अदर इंडस्ट्री. म्हणजे इथं वर्क इन प्रोग्रेसचं व्हॅल्युएशन, क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन हा भाग विचारात घेतला जात नाही. म्हणजे कारण इथं प्रोसेसेस होतच नाहीत. जे मटेरियल वगैरे आहे सर्व्हिसेससाठी वापरलं जाणारं हे काय असतं, एक मायनर मटेरियल असतं. त्यामुळं प्रोसेसेसचा भाग येत नाही, स्टॉकचा भाग इथं येत नाही. त्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन करणं ह्याच्या डिफिकल्टीज आहेत व्हॅल्युएशनच्या अनुषंगानं, त्या यामध्ये क्रिएट होत नाहीत. दिस मेथड रिक्वायर्स मोर डिटेल्ड बट सिम्पलर स्टॅटिस्टिकल डेटा फॉर प्रॉपर कॉस्टिंग. तर या सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये मोर डिटेल्ड, जास्त डिटेल्ड इथं डेटा लागतो, बट सिम्पलर स्टॅटिस्टिकल डेटा जास्त परंतु सोप्या पद्धतीनं एक्सप्रेस केलेला, मांडलेला हा डेटा प्रॉपर कॉस्टिंगसाठी आवश्यक असतो. कारण नंबर ऑफ एक्सपेन्सेस सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी इन्कर होत असतात. त्यामुळे इन डिटेल जो कॉस्ट डेटा आहे तो असणं गरजेचं असतं. सिलेक्शन ऑफ कॉस्ट युनिट इज डिफिकल्ट इन ऑपरेटिंग कॉस्टिंग. सो हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नंबर ऑफ मल्टिपल युनिट्स या सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरच्या समोर असू शकतात. त्यामुळं एक प्रॉपर कॉस्ट युनिट सिलेक्ट करणं या ऑपरेटिंग कॉस्टिंगमध्ये थोडं डिफिकल्ट जात असतं. तर का जात असतं, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय केलं जात असतं त्यानुसार हे युनिट्स जे आहेत ते ठरत असतात. ज्यावेळेस आपण ही ऍप्लिकेबिलिटीची चर्चा करू त्यावेळेस आपल्या हे लक्षात येईल. ओके, सो इथं आपल्याला हे चर्चेला घेऊ आपण. ऍप्लिकेशन ऑफ सर्व्हिस कॉस्टिंग कुठल्या इंडस्ट्रीमध्ये, कुठल्या सर्व्हिस सेक्टरमध्ये हे वापरलं जात असतं ते पाहू. नंबर 1, ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग सच ॲज रेल्वेज, रोडवेज, ट्रामवेज अँड एअरवेज. आता इथं नंबर ऑफ कॉस्ट युनिट असू शकतात. पर पॅसेंजर असतं, पर किलोमीटर इथं तुम्ही काउंट करू शकता. जर कच्चा माल वगैरे वाहून नेला जात असेल तर टन पर किलोमीटर असे 2 युनिट यामध्ये असू शकतात. त्यामुळे सिलेक्शन ऑफ प्रॉपर युनिट हे काय असतं, डिफिकल्ट असतं. जनरली सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी मोर दॅन 1 युनिट असू शकतं असतं. त्यामुळं प्रॉपर कॉस्ट युनिट सिलेक्ट करणं थोडं डिफिकल्ट जात असतं. म्युनिसिपल सर्व्हिसेस सच ॲज सप्लाय ऑफ वॉटर, स्ट्रीट लाईट, ज्या म्युनिसिपल सर्व्हिसेस होत असतात, दिल्या जात असतात, म्युनिसिपल ऑर्गनायझेशन्स वगैरे, तर त्या इंडस्ट्रीमध्ये पर लिटर, पर किलोवॅट या अर्थानं ही सर्व्हिस कॉस्ट युनिट असतात. स्टीम अँड इलेक्ट्रिसिटी अंडरटेकिंग, जिथून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, प्रोव्हाइड केली जात असते, तिथं हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय होतं. हॉटेल्स कव्हरिंग लॉजिंग अँड बोर्डिंग, कॅन्टीन्स, हॉटेल्स, लॉजिंग, बोर्डिंग इथं पर रूम, पर गेस्ट अशा पद्धतीनं सर्व्हिस कॅल्क्युलेट केली जात असते. हॉस्पिटल्स पर बेड, पर पेशंट अशी कॉस्ट युनिट असू शकतात. एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, ओके, देन पब्लिक लायब्ररीज, देन सर्व्हिस डिपार्टमेंट्स इन बिग फॅक्टरीज. फॅक्टरीजमध्ये नंबर ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट असतात. आपण ओव्हरहेडमध्ये बघितलं, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतात ॲज वेल ॲज सर्व्हिस डिपार्टमेंट असतात. तर ह्या जिथं नंबर ऑफ सर्व्हिसेस डिपार्टमेंट आहेत अशा ठिकाणी ही मेथड अप्लाय केली जात असते टू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू अदर प्रोडक्शन डिपार्टमेंट. देन सिनेमा हॉल, देन डिस्ट्रीब्युशन ऑफ गॅस, एअर कॉम्प्रेसर, एअर कंडिशनिंग एक्सेट्रा सर्व्हिसेस आहेत. या ठिकाणी सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय केलं जातं. स्पोर्ट्स अँड रिक्रिएशनल क्लब्स, जे स्पोर्ट्स क्लब वगैरे आहेत, रिक्रिएशनल क्लब वगैरे आहेत, सेवाभावी संस्था, या ठिकाणी हे अप्लाय केलं जातं. सर्व्हिसेस सच ॲज सप्लाय ऑफ क्रेन्स, रोड रोलर्स, वॉटर पंपिंग, फायर एक्सटिंग्विशर
ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत या ठिकाणी हे सर्व्हिस कॉस्टिंग अप्लाय केलं जात असतं. ओके, सो दीज आर द सम सर्व्हिसेस वेअर द सर्व्हिस कॉस्टिंग इज अप्लायड. ओके, सो service costing is a method of costing applied suitably by undertakings which provide services rather than manufacture of products. हे आपण बघितलं. Then the emphasis under this method is on ascertainment of cost rendering services rather than the cost of manufacturing a product. म्हणजे इथं कॉस्ट ऑफ रेंडरिंग सर्व्हिसेस याच्यावर एम्फेसिस म्हणजे भर दिला जात असतो, अदर दॅन कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग और कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉस्ट. म्हणजे जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट करणंच्या ऐवजी जे सर्व्हिस कॉस्ट प्रोव्हाइडिंग आहे ती कॉस्ट कॅल्क्युलेट करणं याच्यावर इथं भर दिला जात असतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी सप्लाय, वॉटर सप्लाय, गॅस सप्लाय, लॉजिंग अँड बोर्डिंग. सो while services such as repairs and maintenance, purchasing and store, internal transport, etc. constitute a service rendered internally. So दोन टाईपच्या सर्व्हिस असतात, एक एक्सटर्नल सर्व्हिसेस आणि इंटरनल सर्व्हिसेस. जे एक्सटर्नल सर्व्हिसेस सेंटर्स आहेत हे एक्सटर्नल सर्व्हिस सेंटर जे एक्सटर्नल पार्टीज आहेत त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात. जे एक्सटर्नल कस्टमर्स आहेत जसे इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस पब्लिकला दिली जात असते, वॉटर सप्लाय पब्लिकला दिले जात असतं, गॅस सप्लाय, लॉजिंग वगैरे जनरल पब्लिकला या सर्व्हिसेस स्पेसिफिक अंडरटेकिंग्स अवेलेबल करून देत असतात. समटाइम्स इंटरनल सर्व्हिसेस सुद्धा असतात. इंटरनल सर्व्हिस कॉस्ट सेंटर पण इथं तयार करावे लागतात. वेअर सच ॲज रिपेअर्स, मेंटेनन्स, देन पर्चेसिंग अँड स्टोरेज, इंटरनल ट्रान्सपोर्ट एटसेट्रा कॉन्स्टिट्यूट सर्व्हिस रेंडर्ड इंटरनली. म्हणजे जी सर्व्हिस सेंटर आहेत बिग ऑर्गनायझेशनमध्ये, बिग इंडस्ट्रीमध्ये, बिग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये तिथं इंटरनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतात. तिथे इंटरनल सर्व्हिस कॉस्ट सेंटर इथं एस्टॅब्लिश केले जातात आणि त्याची कॉस्ट पर युनिट प्रोव्हाइडिंग अ सर्व्हिस टू अदर डिपार्टमेंट्स कॅल्क्युलेट केली जात असते. देअर इज अ पॉईंट ऑफ डिफरन्स इन रिस्पेक्ट ऑफ अकाउंटिंग ऑफ सर्व्हिस रेंडर. कसं होतं हे, वेअर ॲज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग ऑफ एक्सटर्नल सर्व्हिसेस इज टू नो टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड प्रॉफिट ऑन प्रोव्हिजन ऑफ सच सर्व्हिस. म्हणजे जे एक्सटर्नल सर्व्हिसेस आहेत त्यामधून काय केलं जात असतं जनरली, टोटल कॉस्ट ऑफ प्रोव्हाइडिंग सर्व्हिस अँड प्रॉफिट ऑन प्रोव्हिजन ऑफ सच सर्व्हिस. आणि ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी म्हणजे ती सर्व्हिस मॅन्युफॅक्चर कोणत्या अर्थानं, सर्व्हिस जनरली मॅन्युफॅक्चरिंग ॲज वेल ॲज युटिलायझेशन ह्या एकाच वेळेला काय होत असतात, तिथं दोन्ही ज्या प्रक्रिया आहेत त्या घडून येत असतात. म्हणजे सर्व्हिस इथं स्टोअर करू शकत नाही. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच प्रोव्हाइडिंग ॲज वेल ॲज युटिलायझेशन, कन्झम्पशन या दोन्ही ज्या क्रिया आहेत त्या एका वेळेला इथं घडून येत असतात. त्यामुळं जी सर्व्हिस एक्सटर्नल कंपोनंटला प्रोव्हाइड केली जात असते त्याचा कॉस्ट कॅल्क्युलेट करणं आणि लगेच प्रॉफिट कॅल्क्युलेट करणं यासाठी ही सर्व्हिस कॉस्टिंग किंवा कॉस्ट अकाउंटिंग मध्ये काय करावं लागतं, डिफरन्शिएशन करावं लागत असतं. जसं द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटरनल सर्व्हिस, जर इंटरनल सर्व्हिसचा विचार केला तर त्याचं उद्देश काय असतं, टू फॅसिलिटेट अपॉर्शनमेंट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट कॉस्ट टू अदर डिपार्टमेंट. तर इंटरनल जे सर्व्हिस सेंटर्स आहेत त्याचा अकाउंटिंगचा पर्पज काय असतो, जनरली जे सर्व्हिस सेंटर्स आहेत त्यांची जी कॉस्ट आहे जे अदर प्रोडक्शन सेंटर्स आहेत त्यांच्यामध्ये अपॉर्शन करावं लागत असते. हा हेतू इंटरनल सर्व्हिस कॉस्ट सेंटरचा असतो. आणि एक्सटर्नल सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात असते त्याचा अकाउंटिंगचा हेतू काय राहणार आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सर्व्हिस कॉस्ट ॲज वेल ॲज प्रॉफिट अर्न ऑन प्रोव्हाइडिंग पर्टिक्युलर सर्व्हिस. अशा पद्धतीनं हे अकाउंटिंगचं डिफरन्शिएशन काय असतो हा फरक दिसून येत असतो. ओके, त्यानंतर आपल्याला या सर्व्हिस कॉस्टिंगमध्ये खास करून जो विचार करायचा आहे तो आहे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग. म्हणजे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, सर्व्हिस सेंटर्स आहेत त्यांचं आपल्याला इथं कॉस्ट काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे. ओके, सो सर्व्हिस कॉस्टिंग मेथड इज युज्ड टू असर्टन. आता या ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग मध्ये सर्व्हिस कॉस्टिंग मेथड इज युज्ड टू असर्टन द कॉस्ट ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय एन ऑर्गनायझेशन, दॅट मीन्स ट्रान्सपोर्ट फर्म which uses its vehicles for transportation of goods or passengers. In motor transport costing, the cost unit is ton kilometer or passenger kilometer. म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये जे ट्रान्सपोर्ट प्रोव्हाइड करणाऱ्या ज्या फर्म्स आहेत यांची काय केली जात असतात, इथं व्हेकल्स युटिलाइज केले जात असतात फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सपोर्टिंग गुड्स, माल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा पॅसेंजर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ही व्हेकल्स वापरली जात असतात. आणि या ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस फर्ममध्ये जनरली कॉस्ट ऑफ युनिट जे आहे ते काय असू शकतं, टन किलोमीटर. जर गुड्स ट्रान्सपोर्ट असेल तर टन किलोमीटर आणि जर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट असेल तर पॅसेंजर किलोमीटर. सो ऑब्जेक्टिव्ह काय, अनालिसिस ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट
नेमली वेजेस, फुल कॉस्ट, इन्शुरन्स, रिपेअर्स अँड मेंटेनन्स. याचा ऑब्जेक्टिव्ह काय, जी ऑपरेटिंग कॉस्ट आहे त्याचं अनालिसिस करणं. कंट्रोलिंग ऑफ ऑपरेटिंग अँड रनिंग कॉस्ट, जी ऑपरेटिंग आणि रनिंग कॉस्ट आहे ते कंट्रोल करणं. अँड अवॉइड वेस्ट ऑफ फ्युल अँड अदर कन्झ्युमेबल मटेरियल, जे फ्युल वगैरे आहे, एनर्जी सोर्स जे आहेत त्याचं वेस्टेज कंट्रोल करणं, अवॉइड करणं, यासाठी ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग सिस्टीमचा काय असतो, हेतू असतो. कम्पॅरिझन ऑफ कॉस्ट ऑफ रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ डिफरंट व्हेकल्स. नंबर ऑफ व्हेकल्स जर ऑपरेट होत असतील तर अशा वेळेला प्रत्येक व्हेकलचा जो एक्सपेन्सेस आहे, कॉस्ट आहे, रनिंग कॉस्ट जी आहे ती कम्पेअर करण्यासाठी हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग उपयोगी ठरत असतं. असाइनमेंट ऑफ कॉस्ट टू सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय इच व्हेकल. प्रत्येक व्हेकलला किंवा प्रत्येक व्हेकलनं जी सर्व्हिस दिली त्याची जी कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट करणं किंवा जी टोटल कॉस्ट आहे ती कॉस्ट पर्टिक्युलर व्हेकलला असाइन करणं, हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगचं काय असतं, ऑब्जेक्टिव्ह असतं. देन टू कोट हायरिंग रेट्स. ज्यावेळेस इथं कोटेशन्स वगैरे भरली जात असतात तर ती कोटेशन्स किती किमतीनं भरायची त्याच्यासाठी हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग गरजेचं असतं. टू कॉम्प्युट कॉस्ट ऑफ ॲडल व्हेकल्स अँड लॉस्ट रनिंग टाइम. काही व्हेकल्स ॲडल असतात म्हणजे ते इन रनिंग म्हणजे प्रत्यक्ष ते कामकाजात नसतात, एका जागेवरच काय असतात, तिथं स्थिर असतात, ऍक्टिव्ह नसतात. सगळ्याच व्हेकलला दररोज इथं काम मिळेलच असं नाही, काही रिकामी राहतात, मोकळे राहतात. जनरली इट इज कॉल्ड ॲज आयडल. अशा आयडल व्हेकलचं जे कॉस्ट आहे ती कॅल्क्युलेट करणं किंवा लॉस्ट रनिंग टाइम, जो रनिंग टाइम लॉस्ट झालेला आहे म्हणजे आयडल असल्यामुळे ते चालतच नाहीत, मग ती कॉस्ट तर इन्कर त्याच्यावर काही होत असते, डेप्रिशिएशन असेल, इन्शुरन्स असेल, मेंटेनन्स असेल, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग गरजेचं असतं. देन कलेक्शन अँड अनालिसिस ऑफ कॉस्ट फॉर कॉस्ट कंट्रोल. कॉस्ट कंट्रोलसाठी कॉस्ट कलेक्ट केली गेली पाहिजे, त्याचं अनालिसिस होणं गरजेचं असतं. थ्रू ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग हे शक्य होत असतं. सो आता ही कॉस्ट ट्रान्सपोर्ट ऑर्गनायझेशनची पर किलोमीटर, पर गुड्स किलोमीटर और पर पॅसेंजर किलोमीटर कशी कॅल्क्युलेट केली जाते, एक कॉस्ट शीटचा फॉर्मॅटेड डोळ्यासमोर ठेवायचा आपल्याला. ओके, पर्टिक्युलर्स अमाऊंट आणि अमाऊंट काय असेल ही टोटल आणि ते पर किलोमीटर असतं. सो पहिल्यांदा जी कॉस्ट आहे ती स्टँडिंग चार्जेस घ्यायचे. दॅट मीन्स जनरली इट इज कॉल्ड ॲज फिक्स्ड एक्सपेन्सेस, अनअवॉइडेबल एक्सपेन्सेस, अनकंट्रोलेबल एक्सपेन्सेस. हा पहिल्यांदा गट तयार करायचा रिलेटेड टू पर्टिक्युलर व्हेकल. ओके, इन्शुरन्स, लायसन्स, सॅलरी ऑफ ड्रायव्हर्स, क्लिनर्स, एक्सेट्रा, डेप्रिशिएशन अँड इंटरेस्ट. दीज आर द सम एक्सपेन्सेस विच इज अनअवॉइडेबल. दॅट इज इट इज कॉल्ड ॲज फिक्स्ड इन नेचर. म्हणजे ते वाहन आयडल असो ऑर इन रनिंग पोझिशन म्हणजे ऍक्टिव्ह असो, हे एक्सपेन्सेस पे करावे लागतात. जनरली इट इज कॉल्ड ॲज स्टँडिंग चार्जेस. ओके, देन रनिंग चार्जेस ऑर व्हेरिएबल एक्सपेन्सेस. दॅट मीन्स इफ व्हेकल इज ऑन रोड, ते रोडवर गेल्यानंतरचे चार्जेस पे करावे लागतात. जनरली इट इज कॉल्ड ॲज रनिंग चार्जेस. समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज व्हेरिएबल अकॉर्डिंग टू नेचर ऑफ व्हेकल. जर ते आयडल असेल हे खर्च येणार नाही, जर ते ऍक्टिव्ह असेल ऑन रोड गेलं ऑटोमॅटिक हे खर्च पे करावे लागतील. सो पेट्रोल, डिझेल, ऑइल, ग्रीस, दीज आर द रनिंग एक्सपेन्सेस ऑफ व्हेरिएबल एक्सपेन्सेस. देन मेंटेनन्स चार्जेस. हे आयडल असेल तरी पण मेंटेनन्स असेल, रनिंग मध्ये हे मेंटेनन्स काय होतं, वाढत असतं. समटाइम्स इट इज कॉल्ड ॲज सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. काही एका अशा स्टेज पर्यंत फिक्स असतात, काही नंतर ते ऑटोमॅटिकली काय होत असतं, वाढायला सुरुवात होत असते. सो रिपेअर्स, टायर्स, स्पेअर्स, गॅरेज चार्जेस, दीज आर द सम मेंटेनन्स ऑर सेमी व्हेरिएबल एक्सपेन्सेस. सो while calculating the cost per unit of transport, that means per passenger kilometer or per goods kilometer, generally the expenses are divided into three categories. First is standing charges, that means it is called as unvariable expenses. Then second group is running charges, sometimes it is called as variable charges. According to running the vehicle, these charges are varies. ते काय होत असतात, तिथं बदलत असतात. And then maintenance charges, sometimes it is called as semi variable expenses. या तीन गटामध्ये एक्सपेन्सेसचं काय करायचं, वर्गीकरण केलं जातं आणि त्यानंतर टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. देन टोटल टन किलोमीटर और पॅसेंजर किलोमीटर, जेवढे किलोमीटर ते व्हेकल रन झालेलं आहे त्या किलोमीटरनं डिवाइड करून पर किलोमीटर
और पर पॅसेंजर किलोमीटर म्हणजे पर टन किलोमीटर म्हणजे जर माल टनामध्ये असेल, किलोमध्ये असेल, लिटरमध्ये असेल, अकॉर्डिंग टू दिस हे युनिट जे आहे टन हे बदलू शकतं. जर किलोमीटर म्हणजे माल जर टनामध्ये मोजला जात असेल तर टन किलोमीटर असेल. जर तो गुड्स लिटरमध्ये म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये असेल तर तो लिटरमध्ये असेल ऍटसेट्रा. कॉस्ट पर टन किलोमीटर पर पॅसेंजर किलोमीटर. ही टोटल टन किलोमीटर. देन कॉस्ट पर टन किलोमीटर म्हणजे हे जे टोटल टन किलोमीटर आहेत एकूण किलोमीटर ते डोळ्यासमोर ठेवले जातात. किती किलोमीटर ते वाहन रन झालेलं आहे आणि त्या अमाऊंटनं म्हणजे त्या किलोमीटरनं हे जे टोटल कॉस्ट आहे त्याला डिवाइड केलं जातं. काय मिळते? कॉस्ट पर टन किलोमीटर मिळते. पुन्हा समजून घ्या. ए बी सी. ए फिक्स कॉस्ट, बी व्हेरिएबल कॉस्ट अँड सी सेमी व्हेरिएबल कॉस्ट. याची टोटल ही टोटल कॉस्ट. इथं टोटल कॉस्ट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर किलोमीटर डोळ्यासमोर ठेवायची. टोटल टन किलोमीटर किंवा पॅसेंजर किलोमीटर किती किलोमीटर ती गाडी रन झालेली आहे ते डोळ्यासमोर ठेवायचं आणि देन टोटल कॉस्टला ह्या टन किलोमीटरनं डिवाइड करायचं. कॉस्ट पर टन किलोमीटर और कॉस्ट पर पॅसेंजर किलोमीटर काय होत असते? कॉम्प्युट होत असते. एका उदाहरणाच्या आधारे आपल्याला हे ट्रान्सपोर्ट कॉस्टिंग सिस्टीम जे आहे पर किलोमीटर कसं कॅल्क्युलेट केलं जात असतं हे समजेल. नेक्स्ट टाइम आपण काय करूया, एक उदाहरण पाहूया. त्याच्या आधारे आपण पर युनिट कॉस्ट जे आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्टिंगमध्ये ती कशी कॅल्क्युलेट केली जाते ते आपल्याला समजेल.